दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी चंदगड नगरपंचायतीकडे सादर करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही। नगरपंचायतीत सध्या पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे प्रशासनातील निर्णय प्रक्रिया ठप्प झाल्याचं समोर आलं आहे। सदर अर्जावर सोमवारपर्यंत निर्णय झाला नाही तर पुढील जाहीर होणाऱ्या मतदार याद्या सदोष असल्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी दिला आहे। या संदर्भात पक्षाने स्पष्ट केले की नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित अर्जावर प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे। जर अर्जावर योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर ग्रामपंचायतीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे। नमस्कार। सध्या चंदगड नगरपंचायतीच्या इलेक्शनची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यामध्ये जी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट मार्फत आम्ही त्यांना नगरपंचायतीमध्ये त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये असं झालेलं आहे की प्रभागामधील एक 50-50 मतदार ह्या प्रभागातून त्या प्रभागामध्ये टाकलेले आहेत आणि हे सरसर चुकीचं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, मात्र त्या नगरपंचायतीमध्ये पूर्ण काळ अधिकारी नसल्यामुळे त्यांनी आज तगायत आमच्या अर्जाला कोणतेही उत्तर दिलेलं नाही आणि त्यासाठी आम्ही त्यांना आता कळवलेलं आहे की जर ह्या मतदार यादीमध्ये दुरुस्ती झाली नाही, ज्या प्रभागामध्ये ज्या मतदाराचं घर आहे त्याच प्रभागामध्ये त्याचं मतदार यादीत नाव असणं हे जरुरीच आहे। यासाठी आम्ही जर याच्यावर त्यांनी काही निर्णय घेतला नाही आणि निवडणूक प्रक्रिया सुरू जर झाली तर या अर्जाला काही किंमत राहणार नाही। याच्यासाठी आम्ही सर्व नंदाताई ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट मार्फत आंदोलन करणार आहोत। याची दखल घ्यावी म्हणून आम्ही आज त्यांना कळवलेलं आहे। असं नाही झालं तर मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार, याची नगरपंचायतीने दखल घ्यावी। या विषयावर आता सोमवारपर्यंत प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तारा न्यूज साठी आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।